गेली काही दिवस राज्यात मान्सून सक्रिय झालेला दिसून येत आहे. अशातच पुढील 24 तास पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. कोकणापासून मुंबईसह राज्यभरात पाऊस थैमान घालणार आहे. 4 जुलै 2026 रोजी राज्यात अतिमुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली होती. अशातच 5 जुलै रोजी हवामान विभागाने राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा दिला. 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि 14 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट वर्तवलेला आहे. कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि घाटमाता परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याच विभागांना रेड अलर्टचा अंदाज वर्तवलेला आहे. कोल्हापूर, घाटमाता परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्टचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक, घाटमाता परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. याच जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला. मराठवाडा विभागात जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह हलका ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट वर्तवण्यात आला. तर बीड, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ विभागातील अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. याच जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.